आज आपण परफेक्ट अशी खमंग रेसिपी बघणार आहोत। 2 कप बेसन पीठ घेतले आहे, त्यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू फूल घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेऊन हे आपण छान मळून घेणार आहोत, असं घट्टसर पातळ। त्यानंतर 1 चमचा तेल टाकून ते हलवून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा हळद टाकून आपण छान हलवून घेणार आहोत आणि थोडा वेळ त्याला पडू देऊ। नंतर आपण त्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाता सोडा घालून छान मिक्स करून घेऊया। आणि आपण अगोदरच कढईमध्ये पाणी ठेवले होते उकळण्यासाठी आणि त्याच्यात ताट ठेवला होता, त्यात ते टाकून छान 20 मिनिटे वाफवू देऊया। त्यानंतर झालेत का नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये स्पून किंवा काडीच्या साहाय्याने आपण ते आत टाकून बघू। जर काडीला चिटकले तर ते कच्चं आहे आणि जर काडीला चिटकले नाही तर ते शिजले आहे असे समजू। त्यानंतर आपण त्यामध्ये फोडणी टाकूया। त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून आपण ती फोडणी करू। त्यामध्ये पाणी टाकून साखर टाकली आहे आणि ती फोडणी खमंगवर टाकलेली आहे। बघू शकता किती छान झाले आहे, किती टम्म फुगले आहे हॉटेलसारखे, बघू शकता।